नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, एका आईच्या आयुष्यात वारंवार अशी वेळ येते की तिचं बाळ जन्माला येण्याआधीच पोटात मरण पावते. आईच्या मनावर याचा काय परिणाम होत असेल? ती देवाला हाक मारते, व्रत उपवास करते, प्रार्थना करते, पण तरीही तिच्या आयुष्यातील दुःख मात्र संपत नाही. का घडत होतं असं? जेव्हा विद्वान ब्राह्मणांनी तिच्या दुःखाचे कारण सांगितले ते ऐकून ती स्त्री हादरून गेली. पूर्वजन्मी तिनं एका ब्राह्मणाचे कर्ज बुडवले होते. त्या पापामुळे तो ब्राह्मण पिशाच योनीत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून या जन्मात तिची संतती पोटातच मृत्यू पावत होती. मग प्रश्न असा निर्माण होतो, या भयानक कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळणार? त्या आईच्या दुःखाला अंत कसा येणार? आणि याच वेळी तिला श्री नृसिंह सरस्वतींची कृपा तिच्या जीवनामध्ये प्रगट झाली. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या 20व्या अध्यायाची हीच आहे अद्भुत आणि हृदयस्पर्शी कथा. चला तर मग अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. मित्रांनो, मागील अध्यायामध्ये आपण औदुंबर वृक्षाचे रहस्य बघितले. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. तर ती आता आपण पाहूया. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी सुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मातच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी आणि कष्टी होत असे. तिने अनेक उपवास व्रते केली, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, पूर्व कर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस व ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच्य होऊन तुझा गर्व नष्ट करीत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा, असे ती स्त्री त्या ब्राह्मणांना म्हणाली. विद्वान ब्राह्मणांना तिने विनंती केली तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणांचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्या एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणांची उत्तरक्रियाही तुलाच करावी लागेल व शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थ आहे. तेथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तेथे गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नृसिंह सरस्वतींचे अस्तित्व आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कुठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा केलीस तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते, यावर तू विश्वास ठेव व तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येईल तेवढे तू दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रतचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस गेल्यावर ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईल असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तेथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्री गुरु तेथे प्रगट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाच्याला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच्या योनीतून मुक्तता होईल. ही विप्र स्त्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच्य रूपी ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याचप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्र स्त्री 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करेल, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रस्त्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र आणि कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाक्रम केले. त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले.
लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चोलकर्म करण्याचे ठरवले. परंतु आदल्या दिवशीच तो मुलगा धनुर्वाताने मृत्युमुखी पडला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी तेथे एक तरुण ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. मित्रांनो, गुरुचरित्रातील 20वा अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे. मित्रांनो, या अध्यायातील कथा आपल्याला एक अतिशय खोल सत्य शिकवून जाते. आपल्या आयुष्यातही कधी कधी अशी दुःखे येतात ज्याचे कारण आपल्याला समजत नाही, पण कदाचित त्या दुःखामागेही पूर्वजन्मातील कर्मांचे गूढ रहस्य दडलेले असते. परंतु या कथेतून आपल्याला एक मोठा आधारही मिळतो. गुरूंच्या कृपेने कर्मबंधनही हलके होऊ शकते. त्या स्त्रीने दुःखाच्या काळातही श्रद्धा सोडली नाही. तिने औदुंबर वृक्षाची सेवा केली, गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवला आणि शेवटी श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने तिच्या आयुष्यात आशेचा प्रकाश आला. म्हणूनच हा अध्याय आपल्याला सांगतो, कर्माचे फळ टाळता येत नसले तरी गुरुकृपेने त्या दुःखाचा मार्ग नक्की सापडतो. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही एखादे दुःख असेल, पण लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, गुरुकृपेवर विश्वास ठेवा. कारण जिथे गुरूंची कृपा असते तेथे निराशेच्या अंधारातूनही आशेचा प्रकाश जन्म घेतो. मित्रांनो, जर तुम्हाला श्री गुरुचरित्रातील अशा प्रेरणादायी कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 अशी संपूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे. ती नक्की पहा आणि पुढील व्हिडिओचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी कथेसोबत पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.